माना के मुश्त खाक से बढ़कर नहीं हूं मैं, पर किसी हवा के रहमो करम पर नहीं हूं मैं. मी शिवाजी मंदिर म्हणतोय. आजकाल काय झालंय ना, छत्रपती होण्याच्या मार्गात ज्यांनी अडथळे आणले, छत्रपती होऊ नये म्हणून प्रयत्न केले, त्यांनाच आज इतका कळवळा यायला लागलाय ना. छत्रपती म्हणा, छत्रपती म्हणा. छत्रपती होताना तुम्ही त्यांच्या मार्गात काय काय अडथळे आणले. ज्यांना कोणाला आक्षेप असेल ना की शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणा, व्यवस्थेपुढे अनेक जण सरेंडर होऊन धुरंधर स्वतःला समजताय की तुम्ही जर आमच्या विरोधात बोलाल तर तुमचा किरण माने करू. मी बायोलॉजिकल आहे. कुठलीही सत्तेची हवा येईल आणि मला उडवून घेऊन जाईल इतकं पण मी याचा पेचा नाही. कलाकाराच्या पाठीचा कणा ताठ असावा आणि या भूमीतल्या वर्चस्ववादावर, उच्च नीचतेवर, गुलामगिरीवर, भेदभावावर शेवटचा घाव घालणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता प्रत्येक कलाकाराला आतून वाटतं की माझा किरण माने व्हावा. कधीही मनोवाद्यांच्या वळचेले जाणार नाही, जीव गेला तरी बेहत्तर. जय महाराष्ट्र. सगळ्यात पहिल्यांदा स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचे जनक तथागत गौतम बुद्ध या भूमीत आणि या भूमीतल्या बहुजनांना युद्धापासून बुद्धाकडे नेणारे चक्रवर्ती सम्राट अशोक, या भूमीतल्या बहुजनांना स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य शिकवण्यासाठी, रुजवण्यासाठी स्वतःच्या प्राणांचीही पर्वा न करणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज, गुलामगिरीत पिचत पडलेल्या रयतेला स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेता यायला हवा म्हणून न्हाव्याचा शिवा काशी, महाराचा नागनाथ खंडू, मांगाचा येलाजी गोठे, रामोशाचा बहिर्जी नाईक, कोळ्याचा लायजी पाटील, कुणब्याचा तानाजी मालुसरे, कायस्थाचा बाजीप्रभू देशपांडे अशा 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज, या भूमीतल्या बहुजनांना शिक्षित करण्यासाठी आयुष्य खर्ची घालणारे, शैक्षणिक क्रांती करणारे सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य आपल्या संस्थानात रुजवून आक्रमक पावलं उचलणारे राजर्षी शाहू महाराज आणि या भूमीतल्या वर्चस्ववादावर, उच्च नीचतेवर, गुलामगिरीवर, भेदभावावर शेवटचा घाव घालणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या आपल्या सगळ्या महान पूर्वजांचं मी आजच्या दिवशी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो. विचार मंचावर उपस्थित भीमरावजी आंबेडकर, निरंजनजी टकले, सुनीताताई, विनोदजी जाधव, विकासजी, खरंच खूप मोठा सन्मान आहे माझ्यासाठी हा. निरंजन टकले आणि सुनीताताई यांचं कार्य माझ्यापेक्षा खूप जास्त आहे, खूप मोठं कार्य आहे. त्यांच्या पुढे मी कुणीही नाही याची जाणीव मला आहे. पण ज्या नावानं हा पुरस्कार दिला जातोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या नावाची जबाबदारी पेलणं हेही सोपं नाही हे मला माहिती आहे. मी पुरेपूर प्रयत्न करीन त्या जबाबदारीला पात्र ठरण्याचा. निरंजन टकले सर आणि सुनीताताई यांच्यापुढं खरोखर मी कणभर सुद्धा नाही, पण तरीही मला हा पुरस्कार का दिला जातोय मला कळत नव्हतं. पण नंतर मला जाणवलं की आज कलाकार म्हणून सगळे व्यवस्थेला शरण गेलेले असताना खरोखर निर्भीडपणे बोलण्याची हिंमत मी दाखवतोय, त्याचे परिणाम सुद्धा भोगतोय. पण त्या परिणामांचीही पर्वा न करता जे काम करतोय, मला तो एक शेर कायम आठवतो की माना के मुश्ते खाक से बढ़कर नहीं हूं मैं. मुश्ते खाक म्हणजे मुठभर माती, राख, त्याच्यापेक्षा जास्त माझी व्हॅल्यू नाही मला माहिती आहे. माना के मुश्ते खाक से बढ़कर नहीं हूं मैं, पर किसी हवा के रहमो करम पर नहीं हूं मैं. कुठलीही सत्तेची हवा येईल आणि मला उडवून घेऊन जाईल इतकं पण मी लेचा पेचा नाही. कदाचित त्यामुळे या पुरस्कारासाठी मला पात्र समजले त्यांनी. मला एक जाणीव आहे, मी निळूभाऊ फुलेंचा सहवास मला लाभलेला आहे. डॉक्टर श्रीराम लागूंना मी लहानपणी जवळून बघितलेलं आहे. माझ्या शेजारी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर राहत होते, त्यांच्याकडे हे सगळे लोक येत होते. डॉक्टर आ साळुंके तात्या, त्यांच्या संपर्कात मी होतो, त्यांच्याकडे निळूभाऊ फुले यायचे. तेव्हापासून मी लहान होतो, मला काही कळत नव्हतं, तेव्हापासून मी निळूभाऊ फुलेंना बघायचो आणि मला वाटायचं की हे तर अभिनेते आहेत, हे कलाकार आहेत, हे काय येत आहेत इकडे, हे सामाजिक कामात का सहभागी होत आहेत.
पण नंतर मला हळूहळू कळलं की कलाकाराचं मुख्य काम हेच असतं. कलाकाराच्या पाठीचा कणा ताठ असावा, नजरेत सत्याची धार असावी आणि काळजात गोरगरिबांविषयी, शोषित पीडितांविषयी कळवळा असावा, करुणा असावी. त्याच्याकडे व्यवस्थेला जाब विचारण्याची हिंमत पाहिजे. परंपरा चौकटी मोडण्याची त्याच्याकडे ताकद पाहिजे. योग्य त्या परंपरा स्वीकारायच्या, नको त्या परंपरा तोडून टाकायच्या, ही ताकद कलाकाराकडे पाहिजे. हे भान मला हळूहळू यायला लागलं. आणि आत्ताच्या परिस्थितीत मला जाणवलं की या भवतालात मला गप्प बसून चालणार नाही. एक कलाकार म्हणून फक्त सिनेमा नाटकात कामं करत राहणं हे नाही जमणार. मला कितीही नुकसान माझं झालं, माझ्याकडून कितीही मालिका चित्रपट हिरावून घेतले गेले, तरी जे मिळतंय ते काम करत, आपलं काम 100% देत, मला या परिवर्तनाच्या चळवळीत एक कलाकार म्हणून माझं योगदान द्यावंसं वाटलं. आणि त्याची जाणीव तुम्ही ठेवून मला काहीतरी छोटासा पुरस्कार, मी हा छोटा पुरस्कार म्हणत नाही, मी माणूस छोटा आहे, हा खूप मोठा पुरस्कार तुम्ही मला देताय. ज्या रंगमंचावर मी व्यावसायिक रंगभूमीवर अभिनेता म्हणून पहिलं पाऊल ठेवलं, गांधी विरुद्ध गांधी नावाचं नाटक होतं ते, त्याच रंगमंचावर आज तुम्ही मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देताय. कलाकारांच्या दृष्टीनं शिवाजी मंदिर काय असतं, आमची पंढरी असते. शिवाजी मंदिरला प्रयोग करणं खूप आमच्या दृष्टीनं मोलाचं असतं. मी शिवाजी मंदिर म्हणतोय. आजकाल काय झालंय ना, छत्रपती होण्याच्या मार्गात ज्यांनी अडथळे आणले, ज्यांनी छत्रपती होऊ नये म्हणून प्रयत्न केले, त्यांनाच आज इतका कळवळा यायला लागलाय ना, छत्रपती म्हणा, छत्रपती म्हणा. त्या मनुवाद्यांच्या वळचणीला गेलेल्यांना तर जास्तच कळवळा आलाय. आम्हाला माहिती आहे ते छत्रपती होते, छत्रपती राहणार आहेत जगाच्या अंतापर्यंत. आणि छत्रपती होताना तुम्ही त्यांच्या मार्गात काय काय अडथळे आणले ते सगळे समोर आणणारा मी शो उभा केलाय. तर किरण माने शो, स्टोरी शिवराज्याभिषेकाची. मराठी रंगभूमीच्या 180 वर्षांच्या इतिहासात कुणीही ते धाडस केलं नव्हतं आणि कोणी करणारही नाही याची खात्री आहे मला. पुराव्यांसहित शिवाजी महाराजांना छत्रपती होताना जे अडथळे आणले गेले, जो त्रास दिला गेला, तो सगळ्या नामांकित इतिहासकारांचे पुरावे आहेत, बकरी आहेत, पत्रातल्या नोंदी आहेत, सगळं आहे. त्याच्या सहित मी आणि मनोरंजनाचा धागा न सोडता, कुठेही प्रचारकी आव न आणता मी हा शो उभा केलाय. ज्यांना कोणाला आक्षेप असेल ना की शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणा, त्यांनी तर नक्की येऊन बघावा तो शो. कलाकार म्हणून अनेक व्यवस्थेपुढे अनेक जण सरेंडर होऊन धुरंधर स्वतःला समजतायत. त्यांच्यापेक्षा तुम्ही मला जे धुरंधर बनवलंय ना, ते माझ्या दृष्टीने खूप मोलाचं आहे. ठीक आहे ना, तिकडच्या ग्लॅमरस जगात नाहीत ते मला सामावून घेत, ते त्या चकचकीत फंक्शन मध्ये नाहीत मला बोलवत. पण तुम्ही जो माझी माणसं, माझी मातीतली माणसं, तुम्ही जो मला सन्मान देता ना, तुमची पायधूळ माझ्या मस्तकी लावणं याच्यासारखं मला दुसरं कुठलाच आनंद नाही, कुठलंच सुख नाही. कलाकार म्हणून खूप मोलाचं आहे. ऑस्कर पेक्षा खूप मोठे सन्मान तुम्ही मला देताय. सत्यपाल महाराजांनी विदर्भात बोलवून मला प्रबोधन पुरुष पुरस्कार दिला. संभाजी ब्रिगेडनी छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार दिला. मराठा सेवा संघानं निळूभाऊ फुले पुरस्कार दिला. आज तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देताय. त्याच्यासारखा दुसरा सन्मान नाही. आणि मी कलाकार म्हणून कायम तुम्हाला ग्वाही देतो, तुम्ही जे प्रेम करताय ना माझ्यावर, काय नाही, हे किती मोलाचं आहे हे मी तुम्हाला सांगतो. आता आमच्या क्षेत्रासाठी त्यांनी ज्यावेळी मला सिरियल मधून काढून टाकलं आणि ज्यावेळी मला ते ट्रोल करतात किंवा अनेक गोष्टीत मला त्रास देतात, त्यांना एक उदाहरण सेट करायचं की तुम्ही जर आमच्या विरोधात बोलाल, असं कलाकारांपुढे त्यांना सेट करायचं उदाहरण आमच्या क्षेत्रात, की तुम्ही जर आमच्या विरोधात बोलाल तर तुमचा किरण माने करू, असं त्यांना उदाहरण सेट करायचं होतं. पण तुम्ही महाराष्ट्रभरातून एवढं प्रेम दिलंय मला की आता प्रत्येक कलाकाराला आतून वाटतं की माझा किरण माने व्हावा. हे पुरस्कार आहेत ना, हे ते काम करतायत. शिवाजी मंदिरला येऊन मला हा पुरस्कार घेताना तो आनंद जास्त होतोय
ही प्रत्येकाला वाटावं की माझा किरण माने व्हावा, आणि मी तेच काम कायम करत राहणार आहे. आता एक जण माझे भाऊ तिथे येऊन बसले, मला म्हणाले की आम्हाला जे बोलावंसं वाटतं ते तुम्ही बोलता सोशल मीडियाच्या माध्यमातून, तुम्हीच मला म्हणालात. त्याच्याविषयी तुम्ही आभार मानू नका, मी तुमचाच आहे, तुमच्याच घरातला एक आहे, आणि आपल्या सगळ्यांचा आवाज बनवायचा प्रयत्न करतोय. एक कलाकार आहे म्हणून जास्त लोक ओळखतात, त्याचा मी फायदा घेतोय, गैरफायदा घेत नाही, फायदा घेतोय. नाही घेणार, कारण आणि कसं आहे ना की मला अशी कोणाची भीती बाळगायची गरज नाही. मी बायोलॉजिकल आहे, नॉन बायोलॉजिकल गोष्टी आम्ही मानतच नाही, त्यांचं अस्तित्वच मान्य करत नाही आम्ही, पण त्यांना घाबरायची काय गरज आहे. तर असाच निर्भीडपणे मी बोलत राहीन, तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहू द्यात. कदाचित अनेक प्रसंग अजून माझ्यावर येतील, 2-3 येऊन गेलेत, त्यावेळी सुद्धा तुम्ही असंच माझ्या पाठीशी उभं राहा. मी हरणार नाही, थकणार नाही, मी लढत राहणार कायम. आणि कलाकार म्हणून आणि एक परिवर्तनाच्या चळवळीतला छोटासा कार्यकर्ता म्हणून एक तुम्हाला शब्द देतो की तुमच्या प्रेमाला कायम पात्र ठरू. तुम्हाला माझा अभिमान वाटेल असंच काम माझ्या हातून होत राहील. अभिनेता म्हणून सुद्धा कायम तुम्हाला अभिमान वाटत राहील. तुम्हाला कधीही मान खाली घालायला लावणार नाही, कधीही मनुवाद्यांच्या वळचीला जाणार नाही. जीव गेला तरी 72, काही होऊ द्या, हा माझा शब्द आहे. बऱ्याच जणांना भीती वाटते की अनेक असे वक्ते आले, चळवळी गाजवल्या आणि संधी मिळाली की लगेच कल्टी मारली त्यांनी. काय कोणी असतील ते असतील. तर तसं माझ्या बाबतीत होणार नाही याची ग्वाही मी तुम्हाला शब्द देतोय. मी रेकॉर्ड करून ठेवायचं, काही होऊ द्या, कितीही निरंजन टकलेंसारखं उदाहरण आहे आपल्याकडे. त्यांना किती त्रास होतोय पर्सनली हे तुम्हाला म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे, कित्येकांना माहिती नाही. पण तो माणूस ज्या उत्साहानं, ज्या हसतमुख आणि ज्या ताकदीनं उभा राहतो ना, आम्हाला बळ येतं की त्यांनी जे सहन केलं किंवा जे सहन करतायत आजही, म्हणजे अजिबात हारलेले नाहीत, आजही ते फील्डवर आहेत. त्याच्यापेक्षा मोठं काम कुठलं आहे? त्यांच्या शेजारी मी बसलोय, हा मोठा सन्मान आहे माझा. सुनीताताईंनी जे काम केलंय, खूप मोठं काम केलंय, पण तरीही मला यांच्या पंक्तीत तुम्ही बसवलं, खूप खूप आभार. आणि पुन्हा एकदा सांगतो की तुमच्या प्रेमाला मी कायम पात्र ठरेन. जय शिवराय, जय भीम. मला साताऱ्याजवळ दैवडीला उद्या प्रयोग आहे माझ्या नाटकाचा, आणि त्यामुळे मला आत्ता लगेच निघावं लागेल. मी सगळ्यांची माफी मागतो, मला लगेच निघावं लागेल, पण नंतर आपण निवांत आरामात बोलूया सगळे. भरपूर गप्पा मारायला येईल मी तुमच्याबरोबर. धन्यवाद. विकास प्रतिष्ठानचे खूप आभार, विकासजींचे खूप आभार, सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. पण दुसरी गोष्ट, संविधानाचं आपण रक्षण केलं तर संविधान आपलं रक्षण करणार आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.